तर बघा, हा कळी उमलताना कलीचे कुसुम हा एक कार्यक्रम आहे, हा तुमच्यासाठी घेते आहे. आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेतर्फे आम्ही हा सगळ्या शाळांमध्ये घेतो आहोत. आणि आता भव्यता फाउंडेशन तर्फे तुमच्या इथे हा राबवला जातो. तुमच्यासाठी त्यांनी हा अरेंज केलेला आहे आणि तुमच्या शाळेने त्याला परमिशन दिली. बरोबर. आतापर्यंत इथे कुठल्या पिरियड्स साठी पॅड्स चे ऍड करणारे येऊन गेलेत का? येऊन गेलेत ना. त्यामुळे मी काहीतरी वेगळं सांगावं असं अपेक्षित आहे का तेच सांगून देऊ? वेगळं सांगू ना. पण मी पिरियड्स मधलंच वेगळं सांगणार. पण आता तुम्ही बोलू नका. मग तुम्हाला काय वेगळं वाटलं ना ते तुम्ही त्या तुमच्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून द्या. आणि तुम्हाला वाटलं की तेच आहे तर तसं पण लिहून द्या की या पुन्हा येऊन आम्हाला तेच सांगून द्या. बरोबर. आणि दुसरं की तुमच्या काही शंका असतील तर त्या पण तुम्ही मला आत्ता विचारू शकता, कोणत्याही. बरोबर. ठीक आहे. कळी उमलताना तुम्ही सगळ्या काय आहात? छोट्या छोट्या कळ्या. आणि फुलायचंय की नाही? मोठं व्हायचंय की नाही? मोठं व्हायचंय, फुलायचंय. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय असं तुम्हाला वेगळे पण वाटतं स्वतःविषयी? उत्तर द्यायची. मी नुसती एकटी लेक्चर नाही देणार आहे. असं म्हणतात की नाही, मुलं आणि मुलींनी शिकलं पाहिजे. बरोबर. मुलं जे जे करतात ते सगळं मुलींना आलं पाहिजे. बरोबर वाटतं. पण निसर्गाने असं ठेवलंय का तुम्हाला? नाही. काय दिलंय? काहीतरी वेगळं दिलंय. आणि काहीतरी वेगळं दिलं आहे म्हणजे तुमच्यावर काहीतरी जबाबदारी दिली आहे. बरोबर. आपण जबाबदारी कोणावर टाकतो? आता सगळ्या तुम्ही इथे बसले आहेत आणि मला समजा सांगायचं आहे की त्या समोरच्या झाडाची 4 पानं तोडून आण. मी कोणाला सांगेन? हिला सांगेन. तर हिला सांगेन ह्या दोघींमध्ये जी मला योग्य वाटेल तिला सांगेन की हिची उंची आहे, तिला झाड कळलं आहे, रंग कळला आहे. बरोबर. हिने ते झाड पूर्वी पाहिलं आहे. अशा मुलीला मी काम देईल की नाही? म्हणजे जी जबाबदारी पेलू शकते तिला आपण देतो. मॉनिटर कोणाला करतात? की जी सगळा क्लास कंट्रोल करू शकते. बरोबर ना. मग तुम्ही विचार करा की मुला आणि मुलींमध्ये मुलींना काहीतरी जबाबदारी देवाने, निसर्गाने जास्त दिली आहे. का जास्त दिली आहे? कारण त्या ती जबाबदारी पेलू शकणार आहेत, सक्षम आहे. म्हणजे मग स्त्री ही अबला झाली का सबला आहे? आणि आपण व्हॉट्सअपवर काय मेसेज स्वीकारतो की मुलींना अंक येत नाही, ड्रायव्हिंग येत नाही, नीट करत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला कमी समजतो आहे. आपल्याला म्हणजे मी पण तुमच्यासारखी स्त्री आली, मुलगी आली, केव्हा तरी कशी शाळेत होते. बरोबर. मग तुम्हाला हे पटतं का गं? नाही पटत ना. की समोरचा तुम्हाला, तुम्ही आपला आहात. आपण नवरात्रामध्ये देवीची पूजा केली, उपवास धरले. बरोबर. मग शक्ती कोणाजवळ जास्त? स्त्रीजवळ जास्त. अष्टभुजीचं रूप कसं आलं? की 8 हात आहेत तिला ना. त्या 8 हातात काय आहे? शस्त्र आहेत. म्हणजे स्त्रियांकडे ही सगळी ताकद आहे. ठीक आहे. बरोबर आहे. मग एक लक्षात आलं का की स्त्रिया काय आहेत? सबला आहेत. बरोबर. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य कशामुळे आहे? कशामुळे आहे? कारण त्या
काहीतरी निर्मिती करू शकतात. क्राफ्ट मध्ये कोण चांगलं येतं नेहमी मुलांपेक्षा? मुली जास्त छान क्राफ्ट करतात की नाही? एखाद दोनच मुलं एक्सेप्शनल असतात है ना. कला कुसर, डेकोरेशन हे कोणाची कामं आहेत? मुली. रांगोळी काढणे है ना. म्हणजे जिथे जिथे कला आहे, जिथे जिथे सृजन म्हणजे नवीन निर्मिती आहे, ते सगळं काम कोणाचं आहे? स्त्रियांचे. मग हे तुम्ही कायम काय करायचं? कायम लक्षात राहिलं पाहिजे की आपल्यावर ही जबाबदारी आहे, आपल्याला काहीतरी घडवायचा. मग एखाद्याला घडवण्यासाठी आधी काय पाहिजे? आपण घडलेलो असलो पाहिजे, तर आपण कोणाला सांगू शकू ना. लेक्चर द्यायला आले मी आणि मलाच तो विषय माहिती नाही, तर तुम्ही ऐकाल का माझं? नाही ऐकणार ना. म्हणून आधी ते आपल्याला आपण छान व्यक्तिमत्व म्हणून घडलं पाहिजे. हा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द ऐकलाय बरोबर. पर्सनॅलिटी म्हणजे तुम्हाला पाहिल्याबरोबर समोरच्याला वाटलं पाहिजे की ह्याच मुलीला नोकरी द्यावी मोठं झाल्यावर, बरोबर. ते आपण कसं करणार? काय व्यवस्थित असलं, आपलं दिसणं व्यवस्थित असलं पाहिजे, आपल्या शरीराचा पोशाख जो आपण घालतो आहे शरीरावर तो व्यवस्थित असला पाहिजे, आणि आपल्या मनामध्ये आपल्या चेहऱ्यावर काय दिसलं पाहिजे? आनंद, अजून हास्य. अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला दिसली पाहिजे, तर आपल्याला कोणी नोकरी दिली? आपण खूप अभ्यास केलाय. तिसरी गोष्ट प्रामाणिकपणा. अजून मी सुचू कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स दिसला पाहिजे ना की हो, मी जे 10वी पर्यंत 12वी पर्यंत इंजिनिअरिंगला शिकले आहे ते मला तुमच्या इथे नोकरीमध्ये करून दाखवता येईल. मग हा कसा दिसेल? हा कसा दिसेल? तर आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन सिक्रेट्स असतात त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. आपला मेंदू आहे, मेंदूमध्ये एक मोठी पिट्युटरी नावाची ग्रंथी आहे, तिच्यामधून काही स्त्राव स्त्रवले जातात जे पिरियड्स पण बॅलन्स करतात. म्हणून जेव्हा स्ट्रेस निर्माण होतो त्यावेळेस पिरियड्स पुढे मागे जातात. आता पिरियड्स म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का? कोणी उत्तर देऊ शकेल? समजा तुम्ही सांगितलं तर मी पटकन पुढे जाईल, आपण पटकन मोकळू. पाळी म्हणजे काय होतं? बरोबर, महिन्यातून 5 दिवस रक्तस्राव होतो. कुठून होतो? योनी मार्गातून होतो. हे जे एवढं बोलले ते हे होत. ही छोटी मुलीचा आपल्याला हे बघा कुठून होतं? तर हा आपल्या शरीरात असणारा गर्भाशय आहे. तर एका महिन्यात या ठिकाणून एक पीश तयार होतं आणि ते महिनाभराचा हा एवढा प्रवास करून मग पाळीच्या दिवशी बाहेर पडतो आणि दुसऱ्या महिन्यात या बाजूने तयार होतं आणि मग असा प्रवास करून इथून बाहेर पडतो. बरोबर. मग हे व्यवस्थित बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायला लागतात. हा वरचा भाग जो असतो हा सूचा भाग आहे आणि खालचा जो आहे तो पाळीचा आहे. जर उन्हाळ्यामध्ये खूप गरम झालं, पाणी कमी प्यायलो तर तुमच्या इथून पण त्रास होऊ शकतो. बरोबर. मग आता आपला कॉन्फिडन्स व्यवस्थित राहण्यासाठी ही पाळी दर महिन्याला रेग्युलर येणं आवश्यक आहे. बरोबर. मग तिचा स्त्राव कसा पाहिजे?
रंग कसा पाहिजे, तर रंग लालसर पाहिजे, काळा नको, गाठी गाठी नको. त्याला वास कसा पाहिजे, थोडासाच खराब वास पाहिजे. एकदम माशासारखा घाण वास आला असेल तर समजायचं की हे गडबड आहे, आपल्याला औषध घ्यावं लागेल. किती दिवस गेलं पाहिजे, 3 ते 4 दिवस. किती दुखलं पाहिजे, सुरुवात होताना थोडस दुखलं पाहिजे, किंवा कोणाकोणाला दुखत नाही, कोणाचे नुसते पाय ओढले जातात, कोणाची कंबर दुखते, कोणाचं छाती भरून येते. ही लक्षणं काय आहेत, योग्य आहे. बरोबर. याच्यापेक्षा जास्त गडबड झाली तर आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. आपलं जेवण बरोबर तो कहाँ है हम लोग, हाँ, ये पीरियड्स में फ्लो कैसा है, उसका कलर देखा, हाँ, स्ट्रक्चर देखा. ये खुद में जांच करने की जरूरी है. ठीक है. अभी ये जब स्त्राव होता है तो किसी को ये स्त्राव शुरू होने के पहले थोड़ा व्हाइट जाता है, व्हाइट डिस्चार्ज होता है, ये भी नॉर्मल है. और होने के बाद भी किसी को होता है, वो भी नॉर्मल है. सिर्फ अगर उसमें ही कुछ ज्यादा समय तक जाएगा या बहुत ही गीला होगा तो आपको क्या करना है, डॉक्टर से मिलना है. ओके. ये हो गया उसका स्ट्रक्चर. अभी ये बात है कि इसके लिए आपको पैड्स यूज करने हैं. सबको स्कूल में मिलते हैं ना अभी. तो अभी ये पैड यूज करना है कि उसके लिए कुछ कपड़ा यूज करना है. उस जगह पे हाइजीन कैसे मेंटेन करनी है ये देखना है. ओके. जो पैड यूज करते हैं उसको जब आप बाहर रहते हो तभी ही यूज करो. जितना हो सके आप कपड़े का इस्तेमाल करना है. क्यों करना है ऐसा, तो पैड्स यूज करने से ये जो स्त्राव निकलता है ये गर्म रहता है और वो बहुत समय तक जो एक्सटर्नल त्वचा है उसी पर ही चिपका रहता है. भले वो दिखा दे कि वो जेल में है, कन्वर्ट हो गया, सूखा रहता है, लेकिन आप सबका अनुभव है कि ऐसा होता नहीं. तो इसमें आप अगर कपड़ा यूज करते हो तो वो खुली हवा उसको मिलती है और वो कपड़ा बाद में आप साफ करके धो के सुखा के अच्छी से रख सकते हो, उसको चेंज कर सकते हो बाद में. तो जब भी आप घर में है, जहाँ कहीं जाना नहीं है तो आप कपड़े का यूज करो और बाद में जहाँ बाहर जाना है तो ही पैड कम समय के लिए यूज करना. पैड्स को भी चेंज करना आवश्यक है और उसका डिस्पोज भी अच्छी से करना है. उसको फोल्ड करके ठीक पैक करके ही थ्रो करना है. ठीक है. इसके अलावा और भी कोई नई टेक्निक्स है जो कप्स है, रोल्स है, लेकिन उनका यूज आपको बहुत ही संभाल के करना है. मैं सजेस्ट करती हूँ कि नहीं करना है, क्योंकि वो जो गर्म स्त्राव है उसको आप अगर योनि मार्ग में वो अंदर की जगह पे रखते हो तो उसका गर्म कलेक्शन उधर ही होता है और बाद में गर्भाशय के मुख का कैंसर होने की संभावना है. इसलिए कपड़ा ज्यादा बहुत ही बेटर है जो पहले से यूज करते हैं, लेकिन आप अगर उसका हाइजीन मेंटेन करते हो तो कपड़ा अच्छा है. और हाइजीन मेंटेन करना नहीं कर सकते तो उस समय आप पैड्स यूज कर सकते हैं. और जब तक अभी ये छोटे जो बच्चे हैं इनकी हेयर्स की ग्रोथ नहीं हुई है तो उसको वैक्स करना नहीं. ओके. ऐसा लगता है कि ये चुभता है, इधर चुभ रहा है, निकाल देंगे. तो ये कुछ करना नहीं है जब तक हेयर्स की ग्रोथ कंप्लीट नहीं हो. ठीक है. समझ लो. और हाँ, एट द एज ऑफ 18-20 साल के बाद ही उसको निकालना है. ठीक है. और एक बात कि ये 3 दिनों में ऐसा था ना पहले कि आप अलग बैठो, लड़कियां अलग बैठेगी, यहाँ नहीं जाएगी, मंदिर नहीं जाएगी, है ना. तो ये सब फॉलो करना
कि नहीं करना? किसको लगता है करना, किसको लगता है नहीं करना? हाथ ऊपर करो। करना किसको? देखो ये जो है, ये सब चीजें है, ये जब पीरियड शुरू रहता है तो बॉडी में से नेगेटिव एनर्जी का एक्सप्रेशन होता है, वो उत्सर्जित होती है। इसलिए हम पूजा पाठ और जो घरेलू काम है जिसमें ज्यादा श्रम रहते हैं वो नहीं करते। ठीक है, बराबर है। पॉजिटिव और नेगेटिव एनर्जी का क्रॉस होना नहीं चाहिए, इसके लिए तो मंदिर में नहीं चलते। इतना फॉलो करना ही है, समझ गए? और जो हेवी काम से जो पहले के जमाने में करते थे, जैसे कि कुटाई करते थे, दौड़न चक्की घर पे चलाते थे, ऐसा सब है ना पहले, तो ये सब हेवी काम उस समय में शरीर को विश्रांति की जरूरत रहती है, इसलिए ये 3 दिन में ये काम नहीं करना। क्या क्या समझ में आया? गेटिंग? ठीक है, तो क्या करना है? स्कूल भी नहीं आना है, आना है, लेकिन जब दर्द है ज्यादा, फ्लो ज्यादा है, तो पीरियड्स नहीं है ज्यादा पढ़ाई वाले या क्लास एडजस्ट कर सकते, तो छुट्टी लेके 1 दिन तो भी पूरी विश्रांति ले। ये क्यों जरूरी है? ये 3 दिन की परिचर्या, इसको परिचर्या बोलेंगे, ये 3 दिन हमको क्यों इतना शांति से फॉलो करने हैं? इसलिए कि अगला जो मासिक आने वाला है, अगला जो पीरियड आने वाला है, उसकी शुरुआत ये महीने के ही पीरियड से होती है। वो बीज तभी तैयार होना शुरू होता है, इसके लिए ये साइकिल अच्छी से चले, इसके लिए हमको ये पहले के 3 दिन अच्छी से फॉलो करने हैं। इनमें ये परिचर्या का फॉलो करना, समझ गया? फिर अभी ये 3 दिन में खाना क्या खाना है? कोई कोई बहुत सूखा खाता है, ब्रेड टोस्ट खाता है, तो ऐसे जंक फूड वाले कोई भी चीज नहीं खाने। हल्का खिचड़ी, चावल, दाल चावल या फुल्का रोटी या सिर्फ भाकरी, सुबह में भाकरी, शाम को खिचड़ी, ऐसा ही आहार ये दिनों में खाना है। क्यों खाना है? तो कारण फिर से वही है कि आपका शरीर एक स्वच्छता का अलग काम कर रहा है, उस पर आप पचन का बोझा नहीं डालना चाहिए, वो पूरा क्लीन होने देना है, इसके लिए आपको हल्का आहार लेना है। ठीक है, नेक्स्ट ये देख लिया। दिन में सोना नहीं है, हमने उसके दिनचर्या में बात की कि हमको दिन में सोना नहीं है। अगर दिन में सोते हैं तो पीरियड्स में गांठी जैसा स्त्राव ज्यादा बढ़ता है। ऐसे एड्स दिखाते हैं ना, पैड्स लगा के आप ऐसे कूद सकते हो, साइकिल चला सकते हो, रस्सी कूद कर सकते हो, तो ऐसे स्टंट मारने के नहीं। हाँ, कारण समझ में आया? क्या है कारण? कि शरीर को विश्रांति की जरूरी है, इसके लिए ये सब करने का नहीं। उनकी ऐड है, हमको हमारा शरीर संभालना है, हमको अपना व्यक्तित्व का विकास करना है। ठीक है, स्विमिंग भी नहीं करना है और ज्यादा बार स्नान भी नहीं करना है ना, नहीं तो कैसा हो रहा है, सिर्फ उस जगह की हाइजीन रखनी है। आहार बताया कैसे लेना है। ये देखो, मैगी बोल रही थी ना मैं, ऐसी मैगी, जंक फूड, केक, पेस्ट्री, वेफर्स, टीचर भी सकते हैं, टीचर दिखता है, हाँ, ऐसा नहीं खाना है। हाँ, बार बार समझ गए? हाँ, freeze and bakery foods you have to avoid. सगळ्या भाज्या खायच्या, सब
सब प्रकार की सभी सब्जी खानी है, मम्मी ने जो घर में बनाई हो। क्यों? अपनी हेल्थ के लिए। ओके। पीरियड्स में जब दर्द होता है तो गोली लेने की आदत जिसको है वो बहुत बुरी चीज है। ओके, कि गोली ले ली और दर्द रुक गया, फिर अगले महीने फिर से गोली लो। इससे क्या होता है? बॉडी का खुद का काम करना, वेदना सहन करना, ये सब चीजों में बाधा आती है। और अगर वेदना ज्यादा है मतलब पीरियड्स को निकलने के समय में कष्ट हो रहा है, तो हमको गर्भाशय और उसके सब हार्मोन्स को ठीक करने के लिए डॉक्टर की मदद लेनी है। ठीक है, समझ में आ रहा है?